दिव्यांची आवस म्हणजे ज्याला आपण दीप अमावस्या असे म्हणत असतो, दररोज आपण आपल्या देवाजवळ, तुळशीजवळ, उंबरठ्याजवळ दिवे लावत असतो. जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा एक असा दिवस असतो, तो म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो, कारण एक छोटा जरी दिवा लावला तरी तो आपल्याला भरपूर प्रकाश देतो. त्यामुळं या दिवशी या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे दीप अमावस्या. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येला दिव्यांची पूजा कशी करावी, यासोबतच कणकेचे दिवे कसे बनवावे, कणकेचे किती दिवे बनवावे, यासोबतच या दिवशी लहान मुलांना कोणत्या वेळेत आणि कसे ओवाळावे, दिव्यांची आरती कशी करावी, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तर ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण तिथे एक चौरंग मांडायचा आहे. चौरंग नसेल तर आपण पाटसुद्धा ठेवू शकतो. माझ्याकडे चौरंग नव्हता म्हणून मग मी पाट ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. मी इथे लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण जेवढे दिवे लावणार असू, आपल्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे दिवे आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायचे असतात. छोट्यापासून मोठा दिवा, अगदी आपल्याकडे पंती असेल ती सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तिला थोडा वेळ वाळू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ती पूजेत घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे सगळे आपण या दिवशी पूजेमध्ये घ्यायचे आहेत. तर हे दिवे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आता वाती टाकून घेणार आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी आपण दिवे लावणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला तांदळाची थोडी थोडी रास टाकायची, किंवा मग चिमूटभर जरी तांदूळ टाकले तरी चालतील. तर मी इथे थोडे थोडे तांदूळ सर्व ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर ते तांदूळ आपल्याला तसेच ठेवायचे नाहीत. त्या तांदळावरती हळदी कुंकू वाहायचं आहे. तर मी प्रत्येक तांदूळावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती दिवे ठेवून घेतलेले आहेत. या दिवशी आपल्याला तेलाचे सुद्धा दिवे आपण प्रज्वलित करू शकतो. त्यासोबतच तुपाचे दिवे सुद्धा आपण प्रज्वलित करू शकतो. तर तुम्हाला दिसत असेल मी इथे 2 तुपाचे दिवे सुद्धा लावण्यासाठी घेतलेले आहेत. त्यानंतर आता कणकेचे दिवे कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. आपल्याला थोड्या कणकेमध्ये चिमूटभर हळद मिक्स करून घ्यायची आहे. त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही, फक्त हळद टाकायची आहे आणि त्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 5 या प्रमाणात दिवे तयार करून घ्यायचे आहेत आणि दिवा हा आपल्याला एकमुखीच करायचा आहे. अशा प्रकारचे 5 दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. जर आपल्याला 7 करायचे असतील तर आपण 7ही करू शकतो. 7, 5, 11 याप्रमाणे आपण विषम संख्येत हे दिवे तयार करायचे आहेत आणि एकमुखीच दिवे आपल्याला हे तयार करायचे आहेत. याऐवजी काही ठिकाणी कणकेमध्ये गुळाचं पाणी मिक्स केलं जातं आणि त्यापासून गुळा तयार करून त्याचे दिवे बनवल्या जातात. मी नेहमी हळद टाकूनच दिवे बनवत असते, म्हणून मी हळदच टाकलेली आहे आणि 5 दिवे बनवून घेणार आहेत. तर बघा, अशा प्रकारे 5 एकमुखी दिवे बनवून झालेले आहेत. त्यानंतर आता ह्या दिव्यांमध्ये आपल्याला तूपच टाकायचं आहे, कारण देवांना ओवाळताना आपण तुपाच्याच दिव्याने किंवा फुलवातीने देवांना ओवाळत असतो. म्हणून मग हे जे दिवे आपण ओवाळायला घेतलेले आहेत तर त्या दिव्यांमध्ये आपल्याला तूप घालूनच वाती किंवा फुलवाती टाकून घ्यायचे आहेत. तर आता हे दिवे आपण दुसरे जे दिवे आपण लावून घेतलेले आहेत त्या दिव्यांची आरती करण्यासाठी आपण हे दिवे तयार केलेले आहेत. तर आता या कणकेच्या दिव्यांमध्ये एक एक करून मी या प्रकारे एक एक फुलवाती ठेवून घेणार आहेत. त्यानंतर आता जे दिवे आपण पूजेसाठी घेतलेले होते तर त्या दिव्यांना प्रज्वलित करून घेणार आहे. तर दीप अमावस्येची पूजा आपण केव्हा करायची, तर ही पूजा आपण सकाळी करायची आहे. अगदी आपली देवपूजा झाली की देवपूजा झाल्यानंतर लगेच आपण देवांच्या बाजूला किंवा मग देवघराच्या समोर जर जागा असेल तर त्या ठिकाणी आपण ही पूजा मांडू शकतो.
किंवा मग आपल्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी आपण ही पूजा मांडू शकतो, जेणेकरून दिवसभर ही पूजा आपली अशीच राहील आणि दिवसभर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील. समजा तुम्हाला या दिवशी जर सकाळी वेळ नाही मिळाला तर काही हरकत नाही, संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो. संध्याकाळी प्रदोष काळात आपण ही पूजा करायची आहे. तर आता सर्व दिव्यांमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता एक एक करून सर्व दिवे प्रज्वलित करून घेणार आहे. यासोबतच आपल्याला या दिवशी दिव्यांची कहाणीसुद्धा ऐकायची आहे. दिव्यांची कहाणी या दिवशी ऐकल्याशिवाय आपली पूजा पूर्ण मानली जात नाही, म्हणून या दिवशी आपण दिव्यांची कहाणी जरूर ऐकावी. तर आता आपण थोडक्यात दिव्यांची कहाणी ऐकूया. कहाणी दिव्यांच्या औसेची. एका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या औसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केले होते, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चाललेली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावाच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळावा. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारची दिव्यांची ही कहाणी आपण दीप अमावस्येला पठण करायची आहे. यासोबतच आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण दिव्यांची आरतीसुद्धा करायची आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ही आरती आपण दीप अमावस्येला दिव्यांची पूजा झाल्यानंतर करायची आहे. ज्यावेळेस आपण कणकेच्या दिव्यांनी आरती ओवाळतो त्यावेळेस आपल्याला ही दिव्यांची आरती म्हणायची आहे. तर आता दिव्यांना हळदी, कुंकू आणि अक्षदा आपल्याला वाहून घ्यायची आहे. यासोबतच आपल्याला प्रत्येक दिव्याला फूलसुद्धा अर्पण करायची आहे. आपल्याला एक एक करून प्रत्येक दिव्याची अगदी विधिवत पूजा करायची आहे. घाई गडबडीत सर्व दिव्यांची पूजा आपल्याला करायची नाही. एक एक करूनच आपल्याला प्रत्येक दिव्याची पूजा करायची आहे. यासोबतच या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आपल्याला हराळ ही अर्पण करायची आहे. हराळीसोबतच आपल्याला अगाळासुद्धा अर्पण करायचा आहे. पण तो आता हराळीसोबतच आपल्याला आघाड्याचं एक एक पानसुद्धा प्रत्येक दिव्याला अर्पण करायचं आहे. मला आता नाही मिळाले, पण तुम्हाला जर मिळत असतील तर नक्की एक एक पान प्रत्येक दिव्याला अर्पण करायचं. यासोबतच प्रत्येक दिव्याला आपण कापसाचे वस्त्रसुद्धा अर्पण करायचे आहेत.
त्याला आपण कापसाच्या माळीसुद्धा म्हणतो, तर त्या आपल्याला प्रत्येक दिव्याला अर्पण करायच्या आहेत. यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपण लाह्या बत्ताशे हे दाखवायचं असतं. यासोबतच दूध किंवा फुटाणे, दूध साखर याचासुद्धा नैवेद्य आपण दाखवू शकतो. तर मी इथे दूध आणि साखर घेतलेली आहे. दूध साखरेचा नैवेद्य मी दाखवते आहे. तर आपण नेहमीप्रमाणे नैवेद्याखाली नेहमीप्रमाणे पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दूध साखरेची वाटी ठेवायची आहे. यासोबतच एक पाण्याने भरलेला छोटा तांब्यासुद्धा मी पूजेमध्ये ठेवलेला आहे. तर त्यानंतर दिव्यांची आरती करून घ्यायची आहे. तर आपण दिव्यांची आरती स्क्रीनवरती बघितलेली आहे, त्याप्रमाणेच आपण दिव्यांची आरती करायची आहे. आणि आरती करून झाल्यानंतर आपल्याला कहाणीसुद्धा पठण करायची आहे. तर आता ही पूजा आपण सकाळी जर मांडलेली असेल तर ती आपण दिवसभर तशीच ठेवायची. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला दुसरे 2 दिवे बनवायचे आहेत आणि आपल्या घरात जी काही छोटी मुलं मुली असतील तर मुलांना आणि मुलींनासुद्धा आपण त्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. आपण हे जे तुपाचे दिवे केलेले आहेत त्यांनी आपण छोट्या मुलांना ओवाळायचं नाही, त्यासाठी आपण दुसरे 2 वेगळे दिवे करायचे आहेत. कारण आपण मानवाला ओवाळण्यासाठी तेलाचाच दिव्याचा वापर करत असतो. तुपाच्या दिव्याने फक्त आपण देवांना ओवाळत असतो. तर आता आपण इथे या दिव्यांमध्ये तुपाच्या फुलवाती टाकलेल्या होत्या. त्या दिव्याने फक्त आपण देवांचीच आरती करायची आहे. संध्याकाळी आपण दुसरे 2 दिवे बनवायचे आहेत आणि त्यांनी आपण छोट्या मुलांना ओवाळायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण लहान मुलांना वाढदिवसाला ओवाळतो, त्यांचं औक्षण करतो, त्यांना कुंकू लावतो, त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी संध्याकाळी छोट्या मुलांना ओवाळायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्याप्रमाणे आपण हे 5 दिवे केले, त्याप्रमाणेच आपण दुसरे 2 दिवे तयार करायचे आणि त्यांनी आपण छोट्या मुलांना ओवाळायचं आहे. त्यासोबतच त्यांना गोडाचा एखादा पदार्थ आपण खाऊ घालायचा आहे. तर आता काही ठिकाणी या कणकेच्या दिव्यांमध्ये जे गुळाचं गोड पाणी टाकलं जातं, तर दुसऱ्या दिवशी त्या दिव्यांवरती जे काही समोर काळं झालेलं असतं तर तो भाग काढून ते दिवे खाल्ल्यासुद्धा जातात आणि काही ठिकाणी ते दिवे गाईलासुद्धा दिले जातात. तर आपण हे जे कणकेचे दिवे लावलेले आहेत ते बऱ्यापैकी जळालेले असतील तर आपण ते गाईला द्यायचे आहेत. तर अशा प्रकारची अगदी साधी आणि सोपी अशी ही दीप अमावस्येची पूजा आहे. तुम्ही आवर्जून करा आणि आपल्या घरात जे छोटे मुलं असतील त्यांना या दिवशी संध्याकाळी नक्की ओवाळा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.